मॅडम नेमकी काय केस होती आणि माणिकराव घोगडे यांना काय शिक्षा कोर्टाने सुनावली? हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे. ही कधी तक्रार करण्यात आलेली होती? ही कोणी तक्रार केली? जी आहे ती 97 सालातली होती. इवन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालातली जे आहे ही सगळी प्रोसिजर झालेली होती. आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. पण मग आता ही जी 3 आणि 4 नंबरचे आरोपी आहेत, तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येऊ नाही ते नाही राहत. हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग होतो. माणिकराव घोगडे. अच्छा, म्हणजे हे चारही घर घोगडेंकडे? चारी जे फ्लॅट्स आहेत हां हां चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून हां. म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनीच फ्लॅट घेतले होते की काय? काय ते बघावं लागेल. मॅडम तुमचं नाव आहे? मी पूनम जगदीश घोडके, सहाय्यक सरकारी अभियंता, नाशिकचे आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.